नमस्कार सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोकणामध्ये ना छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही काही छान असं बनवतात. सुरनई नावाचा एक प्रकार आहे आणि जे काय उपलब्ध घरात साहित्य असतं त्यापासूनच तयार करतात. फक्त गंमत कशी असते की त्याला फर्मेंट करावं लागतं. तर मी आज काय करीन, एक बाजू पूर्ण करीन आणि दुसरी बाजू उद्या. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उद्या बोलवीन. मी एपिसोड तसा करेन. चला सुरुवात करू. साधारण हे एक 2 वाट्या तांदूळ आणि पाव वाटी मेथी दाणा रात्रभर भिजत ठेवला आहे. त्याला आपण बारीक करून घेऊ. यामध्ये आपल्याला एक फ्रेश काकडी घालायची आहे. त्याच्यानंतर 1 वाटी नारळाचा चव आणि ताक घालायचं आपल्याला साधारण 1 कपभर. थोडासा गूळ, मीठ. ह्याला आपण बारीक करून घेऊ. ह्याला आपण एक 7 ते 8 तास फर्मेंट करू. ला 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 ला. धून आठवली रेडिओची. सकाळी 6 वाजले की ही धून ऐकत ऐकत आमची जाग व्हायची, म्हणजे दिवस आमचा सुरू व्हायचा. 8 तास गेलेले आहेत. हे फर्मेंट झालं आहे, बुडबुडे सुटले आहेत आणि आता तवा आपण तयार करून घेऊ. तवा तयार करून घ्यायला हा छान बिडाचा तवा घेतला आहे. यामध्ये काय घालायचं की 1 चमचाभर तेल आणि हा ओला कपडा. दॅट्स इट. चटणीची गरज नाही. आंबटपणा प्रॉपर आहे. फर्मेंट झाल्यामुळे तो एक वेगळा मजा आहे. गूळ आहे आणि काकडीचा एक हलका स्वाद. छान छान या पारंपरिक ज्या रेसिपीज असतात, पदार्थ म्हणून मला आवडतात की सरळ साधं सोपं आणि जसं पदार्थ तसंच आयुष्यसुद्धा साधं सरळ सोपं असतं कोकणी लोकांचं. आणि मला नेहमी म्हणायचं असतं की तुमचंही आयुष्य साधं सरळ सोपं ठेवा. इगो ठेवू नका. इगो फार मोठा शत्रू आहे माणसाचा आणि त्याच्यामुळेच सगळ्या गोष्टी घडत असतात. अर्थात मी हे सांगतो याचा अर्थ असा नाही मी अगदी धुतल्या तांदळासारखा आहे. मलाही असतो इगो थोडासा, पण शक्यतो मी कमी करतो. काय रे चेतन? पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कराल ना? बघा माझी आठवण येते का.